महाराष्ट्रात विधानसभेचे वारे वाहू लागलेले आहेत आणि उमेदवारी अर्ज देखील दाखल झालेले आहेत. बऱ्याच नवनवीन पक्ष असतील, नव्यानं उभारी घेणारे पक्ष असतील, यांनी देखील महाराष्ट्रात यावेळेस एंट्री केलेली आहे आणि त्यांनी देखील आपले उमेदवार या विधानसभेच्या निवडणुकीत उभे केले आहेत. तसेच एक बुलढाणा विधानसभेसाठी आझाद समाज पार्टीच्या वतीनं सतीश पवार यांना बुलढाणा विधानसभेची उमेदवारी देखील या ठिकाणी देण्यात आली आहे आणि ते मागील कित्येक वर्षांपासून सामाजिक क्षेत्र असेल किंवा राजकीय क्षेत्रात देखील त्यांनी या ठिकाणी कामं केलेली आहेत. त्यांना या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं गावोगावी फिरत असताना, लोकांच्या भेटी घेत असताना त्यांना जनतेचा कसा प्रतिसाद मिळतोय ते आपण त्यांच्याकडूनच जाणून घेणार आहोत. तर ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. भाऊ, आपलं नवराष्ट्रमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि सर्वप्रथम तर माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेचे सर्व मतदार राजांचे मी या ठिकाणी आभार मानतो की ज्यांच्या या रेट्यामुळे, मागणीमुळे आणि त्यांच्या सूचनेनुसारच मी इथे भीम आर्मी आझाद समाज पार्टीद्वारा या ठिकाणी नामांकन अर्ज भरलेला आहे. त्यामुळे सर्व तमाम माझ्या बांधवांना सर्वप्रथम जय भीम, जय शिवराय, जय संविधान. तसेच माझे मुस्लिम जे बांधव आहेत त्यांना सुद्धा तहे दिल से सलाम वालेकुम. खूप सुंदर प्रतिसाद मिळत आहे. मला सांगा, आपण मागील कित्येक वर्षांपासून राजकीय क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात काम करत आहात आणि आपल्याला यावेळेला भीम आर्मीच्या वतीने या ठिकाणी विधानसभेची उमेदवारी दाखल करण्याची संधी मिळाली आणि असं करत असताना आपल्याला जो प्रतिसाद मिळतोय तो आपण सांगितलंय की मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय. कुठले ध्येय धोरणं आपण घेऊन या ठिकाणी मैदानात उतरले आहात? कारण प्रस्थापित लोक जे आहेत ते देखील या ठिकाणी मोठ्या संख्येनं मैदानात उतरलेले आहेत. कसं बघताय? गेल्या 15 वर्षापासून मी सामाजिक चळवळीमध्ये कार्यरत आहे. त्या माध्यमातून मी गेल्या 15 वर्षापासून आपण सगळे पाहत आहात की जागतिक धम्मपरिषद असतील, सामाजिक विविध उपक्रम असतील, त्यामध्ये शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी आम्ही अनेक आंदोलनं केलीत. त्यानंतर आरोग्य व्यवस्था मजबूत करण्यासाठी त्याही ठिकाणी अनेक आंदोलनं केलीत. ज्या ज्या ठिकाणी शासकीय प्रशासकीय यंत्रणा ह्या सर्वसामान्य व्यक्तीला संरक्षण देण्यासाठी कमी पडले असतील, आम्ही त्याही ठिकाणी आंदोलनं केलीत. एवढंच नाही तर शासकीय ठिकाणी अनेक असे कर्मचारी आहेत की ज्यांना हेतुपुरस्सर ते मागील वंचित समूहातून येत असल्याकारणाने त्यांना पाहिजे तसे टेबल दिले जात नव्हते, त्यांना साईड कॉर्नर केलं जायचं, त्यांची अधिकाऱ्याकडनं हरासमेंट केल्या जायची. काही कर्मचारी निलंबित सुद्धा केले होते ज्याला कोणतेही ठोस पुरावे नव्हते. अशा कर्मचाऱ्यांना सुद्धा रिस्टेट करण्याचं काम आम्ही विविध आंदोलनाच्या माध्यमातून केलं. तेवढंच नाही तर भारतातलं पहिलं आंदोलन जे की न्यायालयामध्ये आपण सगळ्यांना माहीत आहे की विविध प्रकरणं हजारोंच्या घरात नाही तर लाखोंच्या घरामध्ये त्यांची पेंडन्सी न्यायालयामध्ये पडून आहे आणि विलंबाने उशिरानं मिळालेला न्याय हा एक प्रकारे अन्यायच असतो. म्हणून भारतातलं पहिलं आंदोलन आम्ही न्यायपालिकेच्या विरोधातलं या बुलढाण्यामध्ये केलं आणि त्या ठिकाणी सुद्धा ज्या 4 जजेसच्या ज्या नियुक्त्या, JMFC जजेसच्या नियुक्त्या आम्ही करून घेतल्यात, तर हे सुद्धा एक दखलपात्र काम आहे. एवढंच नाही तर कंत्राटी कर्मचारी, अधिकारी यांच्या संदर्भात देखील आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलनं रेटलीत. MPSCना परीक्षा घेण्याचे अधिकार देण्यात यावेत, त्यांना स्थानिक परीक्षा केंद्र देण्यात यावेत, त्यांना शुल्क माफ करण्यात यावेत आणि जे जे पेपर झालेत आपण पाहिले की ते विविध कंपन्यांना देण्यात आले आणि त्या कंपन्यांच्या माध्यमातून ती सिस्टीम करप्ट असल्या कारणाने पेपर फुटीचेच प्रकार झाले. कोणत्याही पेपरनंतर भरती प्रक्रिया ही पूर्णपणे राबवल्या गेली नाही आणि ज्या ठिकाणी राबवली गेली ती सदोषच होती. तर त्या संदर्भात सुद्धा आम्ही अनेक आंदोलने केली. आता या मतदारसंघातील विद्यार्थी असतील, कर्मचारी असतील, अधिकारी असतील, शेतकरी असतील, शेतमजूर असतील, कामगार असतील, असंघटित कामगार असतील, हमाल असतील, वेठबिगारी असतील, मिस्त्री असतील, या सर्वांच्या संदर्भात त्यांच्या हिताचे आंदोलन करण्याचं काम आम्ही सातत्याने केलं आणि त्यामुळेच मतदारसंघातील सर्वच्या सर्व लोक यांनी आमच्या मागे हा रेटा लावला होता की यावेळेस तुम्हाला जे काही प्रस्थापित आपण पाहतात, प्रस्थापित पक्षाचे महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल, दोन्हीही पक्ष हे सपशेल सर्वसामान्य माणसांना न्याय देण्यासाठी कमी पडलेले आहेत. बुलढाणा शहर जे विकासाचं मॉडेल म्हणून खोटा प्रचार या ठिकाणी करण्यात येतो. बुलढाणा शहराकडे जर आपण पाहिलं तर एखादी आजारी नवरी जिचं लिव्हर खराब आहे, जिचं हृदय डॅमेज आहे, जिची आतडी सडलेली आहे, जी दुर्धर आजाराने ग्रस्त आहे आणि तिचा सुंदर मेकअप केल्यानंतर तिला स्टेजवर ज्या पद्धतीने उभं केलं जातंय, तसं बुलढाणा शहर या ठिकाणी नटवण्याचं
थोडंसं मेकअप करण्याचं काम या शहरामध्ये झालं आणि त्यालाच कळत नकळत लोक किंवा किंबहुना विशिष्ट त्या पक्षाचे कार्यकर्ते विकास समजायला लागले, परंतु ती परिस्थिती नाही. लवकरच आम्ही प्रचाराच्या दरम्यान ती पोलखोल सुद्धा जनतेसमोर आणणार आहोत. दुसरीकडे महाविकास आघाडीचे पण उमेदवार आहेत, ते पण धनाढ्य आहेत, त्यांच्या पतसंस्था आहेत, सहकार क्षेत्रामध्ये त्यांचं वजन आहे, करोडो रुपयाची त्यांची संपत्ती आहे, हे नाकारताच येत नाही. परंतु सावकारकीला या जनतेने कधीच स्वीकारलेलं नाही. पतसंस्था म्हणजे व्याज घेणे आणि व्याज देणे, या सावकारकीला लोक कंटाळलेले आहेत आणि ज्या ज्या भागात त्यांचे ग्राहक आहेत, ते ज्या सावकारीनं पीडित जो वर्ग आहे, तर तो सुद्धा आमच्या सानिध्यामध्ये येत्या काळामध्ये प्रचाराच्या दरम्यानच आम्ही त्यांची सुद्धा शृंखला तुमच्या समोर एक्सपोज करणार आहोत, की कोणत्या कोणत्या लोकांची घरं त्यांनी लिलावात काढली, कोणकोणत्या लोकांची प्लॉट त्यांनी लिलावात काढली, कोणकोणत्या लोकांच्या शेत्या त्यांनी लिलावात काढल्यात आणि त्या विकल्यात. हे सगळी जी लोक आहेत, ही सर्व शेतमजूर, कष्टकरी, कामगार आणि गरीब कुटुंबातले लोक आहेत. या सगळ्या लोकांच्या विनंतीमुळेच आम्ही या मतदारसंघामध्ये आज उमेदवारी लढत आहोत आणि निश्चितच त्यांच्या आशीर्वादाने, त्यांच्या सहकार्याने, ताकदीने आम्ही 100% जिंकणार आहोत, असा विश्वास आम्हाला आहे. आपण मागच्या लोकसभेला जर पाहिलं तर इथे उबाठाला मतं मिळालीत, पण कोणती मतं मिळालीत? जी उबाठाची पारंपरिक मतच नव्हती. ती मतं अगोदर जर तुम्ही पाहिलं तर दलित, मुस्लिम ही जी मतं त्यांना मिळाली, ती मतं पारंपरिक त्यांची नसल्या कारणाने उबाठाला शत्रूचा शत्रू हा आपला मित्र. अबकी बार 400 पार जर झालं तर ही भीती लोकांच्या मनामध्ये होती की हे हिंदू राष्ट्र म्हणून घोषित होईल आणि बहुजातीय, बहुधर्मीय हे जे राष्ट्र आहे त्याला बाधा पोहोचेल, संविधानाचं राज्य या देशामध्ये राहणार नाही. त्या भीतीपोटी शत्रूचा शत्रू म्हणून यांना मतं देण्याचं काम लोकांनी केलं, परंतु त्या मतांना हे लोक स्वतःची मालकी समजायला लागले. परंतु ती त्या काळात आलेली ती सूज आहे. आता तुम्हाला या विधानसभेला ती सूज उतरलेली दिसेल आणि वेळ पडल्यास त्या प्रस्थापित पक्षाच्या व्यक्तीचं डिपॉझिट सुद्धा गोल झालेलं आपण पाहाल. निश्चित मला एक प्रश्न असा आहे की बुलढाणा विधानसभेत आंबेडकरी मुवमेंट जी आहे, जी चळवळ आहे, या चळवळीचं मोठं योगदान आहे. असं असताना देखील या ठिकाणी तोडोफोडो आणि राजकारू अशी स्थिती किंवा किंबहुना या ठिकाणी तशी परिस्थिती निर्माण केली जाते आणि मतविभाजन करून कसं निवडून येता येईल याबद्दल देखील या पद्धतीने देखील काम केलं जातं. यावेळेस ते या षडयंत्रामध्ये लोकांना गुंतवू शकतील का, काय वाटतं तुम्हाला? आपण जे म्हणलात की तोडोफोडो आणि राज्य करा, या पद्धतीचा भारबोला हा प्रस्थापितांनी कायम त्यांच्या अंमलबजावणीमध्ये आणलेलंच आहे. ही बाब सत्यच आहे, तिला नाकारताच येणार नाही. परंतु बुलढाणा मतदारसंघामध्ये हे जिल्ह्याचं मुख्यालय आहे. आता या ठिकाणी सर्व जिल्ह्यातलं जे क्रीम आहे, जो वैचारिक वर्ग आहे, कर्मचारी, अधिकारी असेल, विद्यार्थी असेल, हा सर्व परिपक्व पोक्त वर्ग या ठिकाणी आहे. उरलेला जो वर्ग आहे तो या प्रस्थापिताच्या माऱ्याने कमकुवत झालेला, त्यांच्या छळाला कंटाळलेला वर्ग आहे. दोन्हीही वर्ग या प्रस्थापितांना कंटाळलेले आहेत आणि यांनी जे काही तोडोफोडो हे जे काही धोरण या ठिकाणी ठेवलंय आणि गुन्हेगारांची पार्श्वभूमी असलेले काही उमेदवार या ठिकाणी टाकण्याचं काम त्यांनी केलं. काही लोकांना थोडंफार फायनान्स देऊन त्यांना सुद्धा उभं करण्याचं काम केलं. काही लोकांच्या उमेदवाऱ्या बदलण्याची वेळ सुद्धा यांच्यावर आली आणि वेळेवर त्या पक्षाने त्यांचे उमेदवार बदललेत, हे सुद्धा आपण पाहिलं. की सतीश पवार आणि सतीश पवाराला ज्या सहकार्याने, ज्या समूहाने, ज्या वर्गाने उभं केलंय, यांचा धसका या लोकांनी घेतल्यामुळे हे सगळे बदल आपण या मतदारसंघामध्ये पाहिले. आमचा पहिला विजय त्याच दिवशी झाला होता की ज्या दिवशी या प्रस्थापितांनी आमचे मतं कापण्यासाठी, तुम्ही जसं म्हटलं की तोडोफोडो आणि राज्य करा, डिव्हाइड अँड रूल या सूत्राप्रमाणे ज्यावेळी त्यांनी पहिला आमचा समाजाचीच काही मतं डॅमेज करण्यासाठी उमेदवार टाकला, त्या दिवशी आमचा पहिला विजय झाला. त्यांनी तो धसका घेतला आणि आता आम्ही जरांगे पाटील असेल, चंद्रशेखर आझाद यांना मानणारा वर्ग असेल, त्यानंतर सज्जाद नोमानी साहेब आहेत, मुस्लिम वर्ग आहे. आणि तुम्हाला मी बाय हार्ट खरं सांगतो, जर प्रस्थापित पार्टीच्या कोणत्याही लोकांनी, मग ते महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो, यांच्या नेतृत्वाने जर बुलढाण्यामध्ये सक्षम नावलौकिक असलेला एखादा मुस्लिम चेहरा जर दिला असता, तर आम्ही त्या ठिकाणी आमचा उमेदवारी अर्ज दाखलच केला नसता. याचं प्रमाण या अगोदर आम्ही दिलेलं आहे मागील नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दरम्यान. त्यावेळी दलित मुस्लिम ऐक्य आम्ही केलं आणि या ठिकाणी माननीय सज्जाद साहेब यांना आम्ही एकाधिकाराने निवडून दिलं. तो इतिहास या बुलढाणा शहराचा हे लोक त्याला विसरलेले नाहीत. हे शून्य लोक आहेत. त्यामुळे यावेळेस तोडफोड आणि जे काही चिरीमिरी घेऊन जे काही बाकीचे लोक उभे राहिलेले आहेत, ते या लोकांची अवस्था काय आहे, यांचं बॅकग्राऊंड काय आहे, यांना कोणाचं समर्थन आहे, या शून्य मतदार राजाला सर्व माहिती आहे. त्यामुळे त्याचा धोका हा आम्हाला पोहोचणारच नाही असा आत्मविश्वास मला आहे. मला सांगा, कुठले ध्येय धोरणं घेऊन आपण या मैदानात उतरला आहात आणि आपल्याला जर बुलढाणेकरांनी जर आमदारकी या ठिकाणी जर संधी दिली
तर कुठले प्राधान्यक्रम असणारे जे आपण कामं हाती घेणार? बुलढाणा हा विदर्भातील एक मागासलेला जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये कायमच हा अवर्षणग्रस्त असल्या कारणाने रोजगारांच्या समस्या राहिलेल्या आहेत. इथला जो तरुण आहे त्याला त्याचा रोजगार शोधण्यासाठी पुणे, मुंबई, चाकण, सुरत अशा ठिकाणी जावं लागते. त्यामुळे जवळपास 12 ते 15% जो तरुण आहे तो या ठिकाणी विस्थापित आहे. पहिला तर आमचा प्राधान्यक्रम हाच राहणार आहे की या जिल्ह्यामध्ये एक मोठं बिझनेस हब त्या ठिकाणी उभं राहावं. त्यानंतर त्यांना रोजगार, प्रत्येकाला रोजगार मिळेल आणि तो रोजगार हा सुसज्ज असावा, तो कंत्राटी पद्धतीचा नसावा. त्याला मूलभूत आणि किमान वेतन कायदा जो आहे त्याप्रमाणे त्याला त्याचा अधिकार मिळावा, यासाठी आम्ही पहिला प्रयत्न करणार. दुसरा जो आहे विषय तो आहे शिक्षण क्षेत्राचा. आज शिक्षण व्यवस्था ही भयंकर व्हेंटिलेटरवर आहे. तुम्ही पाहत आहात की या राज्य सरकारने 62,000 शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेतला आणि गरिबाच्या मुलाचं, जसं बाबासाहेब म्हणतात की बा शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. जो प्राशन करेल तो डरकाळी फोडल्याशिवाय राहणार नाही. डरकाळी मीन्स या व्यवस्थेला आव्हान करून स्वतःची व्यवस्था निर्माण केल्याशिवाय राहणार नाही. परंतु या राज्य सरकारने यांच्या जुलमी राजवटीमध्ये 62,000 जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचा शासन निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही ती सिस्टीम अद्ययावत करण्याचा प्रयत्न करणार. एकही शाळा बंद होणार नाही आणि जर शाळा बंद करण्याचा घाट या सरकारने बांधला किंवा तसं जर आमच्या पुढे निदर्शनात आलं तर आम्ही या सरकारमध्ये बसलेल्या कोणत्याही नेत्याला, मंत्र्याला रस्त्यावर फिरू सुद्धा देणार नाही. त्यासाठी आम्हाला वेळप्रसंगी जीवाचं बलिदान जरी द्यायचं काम पडलं तरी आम्ही शिक्षणाची आमची दालनं ही बंद पडू देणार नाही. त्यानंतर जे आमचे कर्मचारी जे कंत्राटी पद्धतीने भरल्या गेलेत आणि त्यांना त्यांचं भविष्यच नाही आहे, तर आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा त्या ठिकाणी कायदा करणार आहोत. त्यानंतर होमगार्ड असतील किंवा आरोग्य यंत्रणेमध्ये जे काही कर्मचारी आहेत ज्यांच्या ड्युट्या ह्या अस्थिर आहेत, काही महिलांना नाईट ड्युट्या दिल्या जात आहेत. पोलीस खात्यामध्ये सुद्धा जे पोलीस समाजाला संरक्षण देण्याचं काम करत आहेत, त्या ठिकाणी महिलांना रात्रपाळीच्या हेतुपुरस्सर ड्युट्या लावल्या जात आहेत, त्यांची सुद्धा छळवणूक होत आहे. अशा अनेक तक्रारी समाज माध्यमाच्या माध्यमातून, अनेक लोकांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत येत आहेत. तर कम्प्लिटली लोकांना, महिलांना रात्रीला ड्युट्याच रात्रपाळीच्या दिल्या जाणार नाही, ही सुद्धा काळजी आम्ही घेणार आहोत. इथला जो शेतकरी आहे, आतापर्यंत शेतकऱ्यांचे खोटे प्रश्न मांडणारे नेते आपण पाहिलेत. मला विशिष्ट एका व्यक्तीचं कोणाचं नाव घ्यायचं नाही आणि ते कोणी अंगावर सुद्धा घेऊ नये अशी माझी अपेक्षा आहे. परंतु शेतकऱ्यांना हा कायम आपली समस्या सुटेल असं गाजर दाखवलं गेलं, परंतु त्यांचे प्रश्न मात्र सोडवले गेले नाही. आम्ही शेतकऱ्याला शेतीच्या मालाची जी काही किमान जी किंमत आहे ती त्याला मिळावी यासाठी 100% प्रयत्न करणार, ते अंमलबजावणीमध्ये आणणार आणि त्याचं डायरेक्ट फळ हे शेतकऱ्यापर्यंत पोहोचवणार. शेतकऱ्याच्या पोरांना आज पोरी सुद्धा मिळेनाशा झाल्यात. याचा अर्थ शेतकऱ्यांची आंदोलनं किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे आतापर्यंत जे काही कामं केल्या गेलीत ती नाटकीय पद्धतीने केल्या गेलीत. जर ती कामं जर खरोखर ओरिजिनल पद्धतीने केल्या गेली असती तर आज शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले असते. शेतकऱ्यांचे पोरं, आज बघा प्रत्येक गावामध्ये ही परिस्थिती आहे की जवळपास 10 मुलं जर असतील तर 8 मुलांना मुली भेटत नाहीत. आज बिना मुलींचे हे नवरदेव 30-30, 35, 40-40 वर्षामध्ये गेलेत आणि 40-45 नंतर लग्न जरी झालंय तरी त्यांचा पुढचा हा वैवाहिक संसारिक प्रवास कसा असेल आपण समजू शकता. तर आम्ही त्यावर सुद्धा मात मिळवणार. शेतकऱ्यांच्या मुलांच्या ज्या काही समस्या आहेत त्या सुद्धा आम्ही पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करणार. शेतकऱ्यांना व शेतमजुरांना समृद्ध जेवण कसं मिळेल त्यासाठी आम्ही कार्यरत राहणार. थोडक्यातच शिक्षण, आरोग्य, शेती, त्या संदर्भातलं सहकार यावर आम्ही प्रामुख्याने काम करणार आहोत आणि खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण कसं मिळेल तर ते सुद्धा आम्ही लावून धरणार आहोत. निश्चितच. तर हे होते आपल्यासोबत भीम आर्मीचे उमेदवार सतीश पवार, ज्यांनी आरक्षण हे खाजगी क्षेत्रात देखील कसं मिळेल आणि बेरोजगार असतील, विद्यार्थी असतील, सोबतच शेतकरी असतील, यांच्या ज्या समस्या आहेत त्याकडे देखील आपण भविष्यात लक्ष देणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.